गेली 20 वर्ष रखडलेला नेरळ-कळंब महामार्ग अखेर काँक्रिटीकरणासाठी मार्गी लागलाय आणि या रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिक, ग्रामस्थ आणि वाहनचालकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर शासनाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र आता सुरू असलेल्या कामावरच गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. मनसे नेते यशवंत भावरे यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धवट रस्त्यावर शेकडो अपघात झाल्याचा आरोप केला आहे. भावरे यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा असून अनेक ठिकाणी आवश्यक बॅरिकेडिंग लावलेले नाही, तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आलेला आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सुधारावी, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा या रस्त्यावर एखादी अनुचित घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराची असेल. गाठ मनसेशी आहे असा इशारा यशवंत भावरे यांनी दिला आहे. आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि रस्त्याचे काम सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. आपण आता नेरळ कलम जो रोड आहे त्याच्यावर उभे आहोत आणि इथे अनेक म्हणजे 15-20 वर्षापासून हा रोड एकदम खराब होता आणि कुठेतरी लोकांना अपेक्षा होती का हा रोड चांगला होईल आणि त्याचं काम चालू झालं आणि लोकांना वाटलं का होईल काहीतरी, पण इतकं खराब निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे का म्हणजे त्याला क्वालिटी तो रस्ता 1 वर्ष टिकेल का 2 वर्ष टिकेल याची सुद्धा गॅरंटी नाही. आणि जे त्यांनी साईडला जे डिवायडर बांधले बॅरिकेडिंग बांधले, आता त्या बॅरिकेडच्या वर रोड गेला आहे आणि त्याच्या बाजूला त्यांनी जी साईड पट्टीला माती टाकतायत ती एक रोडच्या लेवल खाली रोडच्या लेवलपेक्षा ती खाली आहे. पावसामध्ये ती माती वाहून जाईल, ते राहणारच नाही. आता हे काम कोणत्या लेवलने करतात त्यांनाच माहिती आहे. आणि पाणीसुद्धा ज्या लेवलने पाणी मारायला पाहिजे त्या लेवलने ते पाणी मारत नाही आहेत. मग हा रस्ता टिकेल कसा? आणि त्यांच्यावर कुठल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांची हात आहे माहीत नाही, कारण ते त्यांच्या मनमानीने काम करतात. आणि इथे जे 3 पक्ष आहेत यांचे कार्यकर्ते ह्या रोडनी रोज ये जा करत असतात. एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय समजायचं? त्यांच्यावर ते स्वतःची मनमानी करतात, म्हणजे यांच्यावर कोणाचा तरी पाठबळ आहे, कोणाचा तरी हात आहे, म्हणून हे असला निकृष्ट दर्जाचं काम करतायत. ह्या रस्त्यावर जे काम चालू आहे ते आता साईड पट्टीला भरावा करताना जी माती टाकतात ते रस्त्यावरच टाकतात आणि त्याच्यावर पाणी मारतात. मग ती माती न काढता पाणी मारतात, मग ते एकदम चिखल होते. त्या चिखलावर भरपूर म्हणजे एक 20-25 गाड्या तरी पडल्या, त्याच्यामध्ये 2-4 जणांचा चांगला मार लागला. मग आता याला जबाबदार, जर हा रस्ता जर चांगल्या क्वालिटीचा नसेल आणि ते करणार नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने धडा शिकवेल.